सनातन धर्मात कुंभमेळाव्याला मोठं धार्मिक महत्व आहे। यावेळी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा होणार आहे। हा मेळावा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक आहे। यात सहभागी होण्यासाठी लांबून लोक येतात। महाकुंभ मेळावा 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो। यावेळी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमावर कोट्यावधी भाविक स्नानासाठी येतील। या महाकुंभ मेळाव्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बडे YouTube चॅनल। या कुंभ मेळाव्या दरम्यान एकदा स्नान केल्याने भक्तांचे सर्व पापे नष्ट होतात व मोक्ष प्राप्त होतो असं मानलं जातं। 2024 मध्ये होणारा महाकुंभ मेळावा हा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज मध्ये होणार आहे। धर्मग्रंथामध्ये प्रयागराजला तीर्थाचा राजा किंवा तीर्थक्षेत्रांचा राजा असंही म्हटलं जातं। येथे ब्रह्मदेवाने पहिला यज्ञ केला होता असंही मानलं जातं। महाभारतासह विविध पुराणांमध्ये धार्मिक प्रसारांसाठी प्रसिद्ध असलेले पवित्र स्थान आहे। प्रयागराज सोबत आणखी 3 ठिकाणी महाकुंभ मेळावा भरतो। पौराणिक कथानुसार कुंभ मेळावा हा समुद्र मंथनाशी संबंधित आहे। अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केल्याचे सांगितले जाते। असे मानले जाते की अमृत कलशाचे काही थेंब पृथ्वीवरती 4 पवित्र स्थानावरती पडले होते। यामध्ये प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन। यावेळी चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचवले। सूर्याने अमृत कलशाला फुटू दिले नाही, तर बृहस्पतीने राक्षसापासून या कलशाचे संरक्षण केले। म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा कुंभ मेळावा भरतो। 12 वर्षांनी महाकुंभ मेळावा भरण्याचे कारण असे म्हणतात की अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये सुमारे 12 वर्ष युद्ध झाले होते। देवांचे 12 दिवस मानवांच्या 12 वर्षाबरोबरीचे असल्याने कुंभ मेळावा 12 वर्षांनी भरतो असंही सांगतात। मित्रांनो, ही होती सनातन धर्मातील सर्वात मोठा मेळावा असणाऱ्या महाकुंभ मेळाव्याची थोडक्यात माहिती। तुमच्यापैकी कुंभ मेळावा कोणी कोणी पाहिला आहे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याबरोबरच आपल्या सनातन धर्मासाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।